नमस्कार, मी शनाया. दिवाळी विशेष या कार्यक्रमात तुमचं स्वागत. दिवाळी हा प्रकाशाचा, तेजाचा उत्सव. अंधारावर मात करून प्रकाशाची पूजा करण्याचा हा सण आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर राजसिंह सणावर विराजमान झाले, म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. त्यालाच आपण म्हणतो दिवाळी. आनंदाचे, उत्साहाचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणजे दिवाळी. अंधारावर मात करून प्रकाशाकडे जाणे म्हणजेच आपली प्रगती करून घेणे. दिवा म्हणजे तेज, प्रकाश, मांगल्य यांचे प्रतीक. दिवाळीच्या सणामुळे चैतन्याला, आनंदाला उधाण येते. या दिवाळीत सर्वात जास्त मज्जा असते ती लहानग्यांची, कारण त्यांची मज्जा असते ती फटाक्यांची. याच तेजोमय दिवाळीचा दिवाळी विशेष या कार्यक्रमात घेतलेला हा आढावा. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगाचं घाऊन आली, सप्तरंगाचं घाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. नमस्कार, मी शनाया. दिवाळी विशेष या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. दिवाळी म्हटले की आनंदाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण मानला जातो. या दिवाळीमध्ये प्रत्येकाला एक अपेक्षा असते तरी तो आनंदाचा क्षण असावा म्हणून. तर आपल्याला एक प्रश्न पडतो ती म्हणजे एक राजकीय लोकांची दिवाळी कशी असेल, राजकारण्यांची दिवाळी कशी असेल. आज आपण माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्या घरी आलेलो आहोत. एक राजकीय वातावरण सोडून त्यांची दिवाळी कशी असते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, त्यांच्या कुटुंबांकडनं जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत जगताप कुटुंब आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ते दिवाळी कशी सेलिब्रेशन करतात. काय सांगाल तुम्ही, तुमची दिवाळी कशी असते? आमची दिवाळी म्हणजे नॉर्मलच असते. असं काही नाही की राजकीय घराणं म्हणून आमची दिवाळी. आम्ही पण एक नॉर्मल माणसांसारखी छान. पण लोकांना एक उत्सुकता असते की एक राजकीय घराणं म्हटलं किंवा राजकारण असले की काय वेगळं वगैरे काय असतं की काय? वेगळं म्हणजे काय असणार, दिव्यांची दिवाळी, रांगोळी काढायची, फराळ करायचा, म्हणजे नॉर्मल आमची पण नॉर्मल मिडल क्लाससारखी छान दिवाळी असते. बरं, तुम्ही काय केलं या दिवाळीत? काय तुम्हाला दिवाळी हा सण का आवडतो? फराळ, वेगवेगळे फराळ करायचे, सगळ्यांच्या घरचे सगळ्यांचे टेस्ट करायचे, सगळ्यांचे टेस्ट वेगळ्या, त्यामुळे खूप छान वाटते दिवाळी. शॉपिंग, लहान मुलांची शॉपिंग, किल्ला करा, हे खूप छान वाटतं. बरं, तुम्ही काय सांगाल, कशी दिवाळी असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दिवाळी हा सण मला खूप आवडतो, कारण त्या निमित्ताने सगळं घर स्वच्छ होतं, लखलखीत होतं. त्याबरोबरच फराळाचं भरपूर करतो आम्ही, वेगळे वेगळे प्रकार करतो. कोणते कोणते प्रकार करता तुम्ही फराळ म्हटलं? लाडू, चकली, चिवडा, चिरोटे आणि सगळ्यांना डबे द्यायचे, असं त्यासाठी भरपूर करतो आम्ही. आले गेलेले लोक भरपूर असतात, त्यासाठी आम्हाला भरपूर करावं लागतं. त्याबरोबर शॉपिंग करायची असते, मुलांना, मुलींना, प्रत्येकाला काही ना काही भेट द्यायची असते. त्यानिमित्ताने दिवाळी हा सण खूपच आवडतो आम्हाला. बरं, आता दादा आहेत राजकारणात, तर तुम्हाला ते वेळ देऊ शकतात का की प्रत्येक फेस्टिवल म्हटलं की एक आपुलकीचं एक नातं असतं, सर्व घरदार म्हणजे एकत्र आपले जे रिलेटिव्ज असतात ते आपण एकत्र येत असतो, तर तसं तुम्हाला दादा वेळ देतात का? नाही, दादा घरातल्या कार्यक्रमांना व्यवस्थित वेळ देतात. म्हणजे जिथं काही असतील ते कार्यक्रम आवरून म्हणा किंवा ते कॅन्सल करून म्हणा, घरातल्यांना व्यवस्थित वेळ देतात. त्याबद्दल कोणाचीच काही तक्रार नाही आहे. दादा सगळ्यांना अगदी मिळून मिसळून सगळ्यांबरोबर सगळे कार्यक्रम साजरे करतात. बरं, दिवाळी म्हटलं की दिव्यांचा उत्सव असतो. तुम्ही मोठ्या प्रमाणात दिवेसुद्धा लावलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं, जे आपण पाहतो की आता समाजात मोठे अनाथ मुलं असतील किंवा बरेच असतात, तर त्यांच्यासाठी तुम्हाला असं काय वाटतं? त्यांच्यासाठी पण आम्ही करतो ना, त्यांच्यासाठीही करतो आणि आमच्यासाठीही करतो. करायला तर पाहिजे, स्वतःसाठीही करायला पाहिजे, बाकीच्यांसाठी पण करायला पाहिजे. ते तर आहेच आहे. समाजात अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी करतो. परत आमचे शेतावरचे गडी लोक असतात त्यांच्यासाठी करतो. सगळ्यांसाठीच, म्हणजे जे कोणी असतील त्यांच्यासाठी आम्ही करत असतो. दुसरा दागिना किंवा मुलींना साड्या, मुलांना कपडे, हेच. आणि काय जे आपण दिवे, पंत्या, कुंड्या, त्या ज्या काही व्हरायटी असतील त्या सगळ्या आम्ही आणतो आणि लावतो व्यवस्थित. फटाक्यांची खरेदी असते, त्यामुळं असं छान आवडतो आम्हाला दिवाळी हा सण अगदी. तुम्ही काय सांगाल की तुम्ही कशी, तुमची पूर्वीची दिवाळी कशी असायची? साधी होती एकदम. साधी म्हणजे कशी? चकली केली, करंज्या केल्या, झालं. शंकरपाळी केली, झालं की शेतात जायचं काम करायला. बरं, आत्ताची तुम्हाला काय वाटतं की दिवाळी कशी असते? आताची चांगली भारी दिवाळी आहे. आताची आवडती. पूर्वी काय शेतात कामं करून करून जीव जायचा, केलं तर केलं, नाही तर नाही बी केलं, असं होतं पूर्वीचं. म्हणजे तुम्हाला आत्ताची दिवाळी आवडते, पण आजची दिवाळी तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली.
तुम्ही फटाके वगैरे काय किंवा फराळाला मदत केली असेल? मी नाही, मी आजारी आहे, मी कुणाला काय मदत नाही केली. हां, काय तुम्ही काय मदत केली या दिवाळी? वातीला फराळाचा चकली बिकली जरा केली, ठेवायची ताटात उचलून हे करायची. तळता काय मला येत नाही, पण उचलून अशी बाजूला ठेवायची. लाडू करंज्याच्या तळल्या तर बाजूला अशी ठेवायची, दुसऱ्याच्या तेलकट होऊ नये म्हणून अशी करायची. आपण पाहतो की दिवाळी म्हटलं की एक तरुण मुलींचा एक उत्साह जो म्हणतो तो उत्साह एक द्विगुणित होतो, कारण दिवाळी म्हटलं की शॉपिंग या सगळ्या गोष्टींची एक क्रेज असते. तर तू काय सांगशील? आजकाल दिवाळीचा इम्पॉर्टन्स खूप वाढला आहे. असं वाटतं की आजकालच्या पिढींना आपल्या सणांची किंमत नाही आहे, पण असं काही नाही आहे. आजकालही आम्ही तेवढ्याच जोश आणि जल्लोषाने दिवाळीकडे वाट बघतो. ते शॉपिंग असो किंवा घरची तयारी करायची असेल किंवा आई मम्मीला काय बनवायला हेल्प करायची असेल किंवा घर सजवायचं असेल, त्यातही आम्ही तेवढ्याच एक्साइटमेंटनी पार्ट घेतो. त्यामुळे असं काही नाही आहे की आजकालची पिढी हळूहळू लांब होत चाललेली आपल्या संस्कृतीपासून, हे असं काही नाही आहे. आम्ही पण तेवढ्याच उत्साहाने वाट बघत असतो की दिवाळी येईल, आमचं शॉपिंग असो किंवा घरातले जे काय असेल त्यात आम्ही उत्साहाने सहभाग घेतो. बरं, तू यावेळेसची दिवाळी साजरी केलीस. आपण बऱ्याच वेळेस असं पाहतो की कॉलेजमध्ये आपला जो ग्रुप असतो किंवा जो आपला कट्टा असतो त्यांची एक दिवाळी काहीतरी अशी आगळी वेगळी असते. तर तुमची काही अशी कट्ट्यांवरची वगैरे काही दिवाळी आहे का? हो, आम्ही ॲक्च्युली मी MBBS करते, त्यामुळे आमच्या डॉक्टरांची वेगळीच दिवाळी असते. आम्हाला जे लोक आम्हाला भेटतात आम्ही एवढाच त्यांना संदेश देण्याचं हे असतो की कमीत कमी प्रदूषण करा. आज आपण कुठे आहोत आणि कशा परिस्थितीत आहोत, आपली पुढच्या पिढींना ह्याचा काय त्रास होणार आहे हे लक्षात घेऊन आपण प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे. एक फुलबाजा असो किंवा खूप फटाके असो, प्रत्येक गोष्टीत विचार करून आपण भाग घेतला पाहिजे. ह्यासोबतही इतरांचाही विचार केला पाहिजे की आपल्या आजूबाजू लोकांना काही त्रास नाही झाला पाहिजे. लोक सोडून आपण जीवजंतू प्राण्यांचाही विचार केला पाहिजे. आपण जेवढे जास्त फटाके वाजवू तेवढा जास्त प्राण्यांचा हे होतं. आपण माणसांनी जर त्यांचा विचार केला नाही तर ते मुका जनावर कोणाकडे जाणार. त्यामुळे आम्ही एवढाच प्रत्येकाला एक मेसेज पोहोचवतो की एन्जॉय करा, दिवाळी करा, फटाके वाजवा, पण ते एक लिमिटमध्ये असलं पाहिजे. त्याचं परिणाम एन्व्हायरमेंटला किंवा प्राण्यांना किंवा इतर कोणत्या जीवजंतूंना अजिबात झालेला नाही पाहिजे. म्हणजे तुला वाटतं की ही जी दिवाळी आहे ती प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, पण आपण पाहतो की बऱ्याच वेळेस असं होतं की या सगळ्या गोष्टींचा जो आहे विपर्यास्त होत चालला आहे. तर त्या बाबतीत तू काय सांगशील? प्रत्येक कॉईनचे 2 भाग असतात, एक वाईट एक चांगला. तर आपण प्रत्येक वेळेस चांगला भाग बघतो पण आपण वाईटकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे प्रत्येकाने ते वाईट भाग पण बघितला पाहिजे आणि आपल्या साईडने जेवढं करता येईल की तो वाईट भाग कमी करता येईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार थोडं करणं जास्त करणं हे प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार असतं. त्यामुळे जेवढं ज्याला जमेल तेवढं त्यांनी केलं पाहिजे. पण दिवाळी म्हटलं की एक दिव्यांचा पण उत्सव असतो, पण जे लहान मुलं असतील तरुण मुलं असतील की त्यांना एक क्रेज असते ती फटाक्यांचीच असते. मग काय सांगशील तू? मी असं म्हणत नाही की फटाके वाजवू नका, पण प्रत्येकाने स्वतःचा जीव जपला पाहिजे. आपलं प्रदूषण किती होतं आहे ते पण बघितलं पाहिजे. एखादा फुलबाजा वाजवण्यात अगदीच काही हरकत नाही आहे, पण पूर्ण आपलं शहरच धूळ होणं असं हे बरोबर नाही. आणि आपण जर लहान मुलांना हे लहानपणीच शिकवलं तर ते पण मोठे जसे होतील त्यांच्यात तसेच विचार वाढत जातील. जसं लहान मुलांना आपण नर्चर करू तसं आपला देश वाढत जाईल. त्यामुळे लहान मुलं ही मेन इम्पॉर्टंट फोकस असतात. त्यांना जर आपण शिकवलं तर आपली पुढची पिढी अजून अटेंटिव्ह असेल ह्या टॉपिकवर. नक्कीच. आता तुझं ऐकून पुणेकर नागरिकसुद्धा तू म्हणशील तशीच दिवाळी साजरी करतील असं एकंदरीतच चित्र आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांची दिवाळी कशी असते. काय सांगा? आमची दिवाळी सगळे मिळून आम्ही एकत्र साजरी करतो. सगळे आम्ही एकत्र येतो, घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण एकत्र येऊन दिवे लावतो, रांगोळी काढतो सगळे मिळून, सगळ्याचे फराळाचे पदार्थ बनवतो वेगवेगळे आणि सगळे दीप उत्सव करतो, फटाके वाजवतो, कमी प्रदूषणवाले वाजवतो. आणि त्यांनी पणत्या वगैरे करतात ते लोक, त्यांचे पणत्या वगैरे सुद्धा आम्ही घेतो विकत. त्यांना मदत होती तेवढीच आणि त्यांचं कलेचं सुद्धा हे होतं, त्यांना प्रोत्साहन मिळतं. आणखीन म्हणजे त्यांच्या सुप्त गुणांना वावसुद्धा मिळतो आणि तुम्ही ते फटाके वगैरे घेता त्यांचे, तर त्याच्यामुळे त्यांना एक नक्कीच प्रोत्साहनसुद्धा मिळतं. पण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे अंध असतील किंवा जे सर्वसामान्य जे अपंग असतील वगैरे त्यांच्या दिवाळीसाठी असं तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे? त्यांच्या तिथं जाऊन सेलिब्रेट केली पाहिजे दिवाळी त्यांच्या पद्धतीने.
आणि कोणी नाही अशी त्यांना उणीव नाही भासून द्यायला पाहिजे की आम्ही आहोत तुमच्यासाठी मागे तुमच्या असं. आणि कपडे वगैरे त्यांना सुद्धा तेवढं हे द्यायला पाहिजे तसं देतो म्हणजे एक दिवाळीचं जे म्हणतो की तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे. हो, दिवाळी म्हटलं की आणखी लहान मुलांचा एक उत्साह म्हटलं की तो जास्त असतो. आता इरा आहे आपल्यासोबत. इरा, काय सांगशील, कशी दिवाळी असली पाहिजे? म्हणजे एकदम छान असली पाहिजे. जरा क्रॅकर्समध्ये फक्त आपल्याला जरा म्हणजे थोडे रिड्यूस करायला पाहिजे, कारण तिकडे खूप पोल्युशन होतं. म्हणजे आपण म्हणजे छोट्या मुलांना आपण पण वाजवायला पाहिजे, म्हणजे लिमिट्समध्ये पाहिजे. खूप नको वाजवायला. बरं, तू कशी सेलिब्रेट करतेस दिवाळी? कारण फटाके म्हटलं की तुम्हाला फार आकर्षण असतं, मग तू कशी सेलिब्रेट करणार दिवाळी? मी म्हणजे मला आवडत नाही. फक्त लाडू करंज्या बस? नाही, हां, शॉपिंग आवडती मला. शॉपिंगला जायचं खूप आवडतं मला. सगळं म्हणजे एकदम क्रेज असतो की हे घ्यायचं ते घ्यायचं. एकदम लिस्ट, आमची एकदम लिस्ट असते, म्हणजे की फुल तिकडे जाऊन मम्माला सगळं हे करायचं. त्याचा खूप क्रेज असतो. बरं, काय घेतलं मग या दिवाळीला? खूप ड्रेस घेतले लक्ष्मीपूजनला. अजून मला करंजी वगैरे ते करंजीचे ते प्रोडक्ट्स असतात ना, करंजीचं हे असतं ते घेतलं. अजून खूप असे दिये पण ते असे खूप छोटे छोटे आणि छान छान थिंग्स घेतले. बरं, म्हणजे तू यावेळेस फटाके वाजवणार की नाही? हो, वाजवणार, पण मी थोडे. हां, वाजवणार, पण थोडे वाजवणार. बरं, तुला काय वाटतं की तू दिवाळी, तुला काय असं वाटतं की कशामुळे तुला दिवाळी आवडते? सुट्ट्यांमुळे आवडते का? हो, ते पण आहे, पण नाही, ते महत्त्वाचं आहे सर्वात. ते सुट्टी पण असते. सुट्टी पण ह्याच्यामुळे पण आवडतं. आणि एक्झाम संपली असते, एकदम आनंद एकदम. दिवाळीच्या आनंदामुळे एक्झामकडे दुर्लक्ष नाही ना झालं? नाही, म्हणजे दिवाळी अभ्यास पण केला? मिळणार. हो, दिवाळी कधी पण येऊ शकते, पण एक्झाम्स नाही लगेच आहेत. अरे बापरे, सिरियस. आता दादांचे भाऊ आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांना कशी वाटते दिवाळी. दिवाळी हे लहानपणापासून आम्ही व्यवस्थित बनवत असतोच, पण आता लहान मुलांमुळं त्यांच्याबरोबर दिवाळी करावी लागते. बरं, तुमची लहानपणीची दिवाळी कशी होती? आमची दिवाळी म्हणजे खूप चांगली दिवाळी असायची. आमचं पूर्वी गाव असल्यामुळं गावामधली दिवाळी ही फार वेगळ्या पद्धतीची असायची. आता शहरीकरण झाल्यामुळं दिवाळीमध्ये आत्ताच्या आणि ग्रामीण भागातल्या दिवाळीमध्ये खूप फरक पडतो. आम्ही सकाळी पहाटे काकड्यापासून सुरुवात असायची आमची दिवाळी. 4 वाजता उठून आम्ही काकडाला येऊन 7 नंतर आमचं सकाळी 4ला दिवस चालू व्हायचा आमचा ग्रामीण भागात. आत्ताच्या दिवाळीत म्हणजे फार मोठा फरक जाणवतोय तुम्हाला? खूप फरक आहे. आत्ताची दिवाळी ही आता सगळी जसं आपण काय म्हणतो आपण, जसं आधुनिक दिवाळी झालेली वगैरे व्हायचे, त्याचं प्रमाण आता फार कमी झालेलं आहे. आता लहान मुलांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात असायचं, आता तर प्रमाण कमी होत चाललेलं आहे. म्हणजे दिवाळी कशी असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? की आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात प्रदूषण असेल, मोठ्या प्रमाणात होतं, ध्वनी प्रदूषण असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल, मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. तर ही दिवाळी कशी सेलिब्रेट केली पाहिजे पुणेकर नागरिकांनी? दिवाळी ही प्रत्येकाने सेलिब्रेट केलीच पाहिजे. फटाक्यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे आणि किल्ले, आपल्या जे ऐतिहासिक परंपरा आहे ती जपली पाहिजे, एवढंच मला सांगायचं. ओके, काय सांगशील तू, कशी पाहिजे दिवाळी तुला? एकदम छान. छान म्हणजे काय? फटाके, करंजी, लाडू? किल्ला, करंजी. बरं, तू किल्ला बनवला का? हो. कधी बनवला? काल. काल बनवला. बरं, तुला काय आवडतं दिवाळीत? शॉपिंग, लाडू, करंजी, काय आवडतं? फटाके. फटाके यातलं काहीच नाही आवडत? फटाके, शॉपिंग. फटाके, शॉपिंग. बरं, काय काय घेतलं तू आता दिवाळीला? काय दिलं तुला बाबांनी गिफ्ट? काय दिलं? कपडे आणि ते. बरं, मग शाळेत आता सुट्ट्याच असतील, मग काय करणार या दिवाळीत? एन्जॉय आणि मज्जा. मज्जा काय करणार? मज्जा सांगशील का तुझी? काय आता दिवाळीत तू मज्जा करणार? बरं, फटाके, शॉपिंग. फिरायला जाणार का? हो. कुठे जाणार आहे का ठरलंच नाही का? आईबाबांनी सांगितलंच नाही? जाणार. सरप्राईज दिवाळीचं? हो. बरं, तू आता किती फटाके वगैरे वाजवलेत किंवा तू किती दिवस आता दिवाळी अशी साजरी करणार? स्कूल चालू असतोपर्यंत. तुला सुट्ट्या भेटल्या, तुला खूप आनंद होत असेल. दिवाळी तुला सुट्ट्यांमुळेच आवडत असणार आहे. हो. बरं, अभ्यास केला? परीक्षा पण झाल्या असतील तुझ्या?
मग आता दिवाळीत आता म्हटलं की आता तू फक्त लाडू करंज्या खाणार का तुझ्या फ्रेंड्सला पण गिफ्ट वगैरे द्यायला तू जाणार किंवा तुझ्या फ्रेंड्सला फराळाला बोलवणार असं काय करणार का तू मज्जा? हो फक्त हो हो बोलवणार. बोलवणार ना नक्की? हो. आणि मला सुद्धा. आता माझ्यासोबत माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की एक राजकीय दिवाळी म्हटली की काहीतरी वेगळीच असते असं प्रत्येकाला वाटतं की दिवाळी कशी असली पाहिजे आणि त्यांची दिवाळी काय असते हे आज आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? गेले अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या जन्मापासनं ही दिवाळी आहे आणि त्याच्या आधीच्याही पिढीपासनं ही दिवाळी आहे. आमचा सिंहगड परिसर हिंगणे खुर्द हा जो भाग आहे त्या भागामध्ये आम्ही एक शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले असे आम्ही आहोत. त्याचबरोबर मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी माझ्या घरासमोरच विठ्ठलाचं मंदिर आहे. त्यामुळं मला जेव्हापासून कळतं आहे तेव्हापासनं काकड आरती, दिवाळीत काकड आरती चालू असती. त्या काकड आरतीला नित्यनेमाने लहानपणी आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जायचो आणि तेव्हापासनं आम्हाला दिवाळी समजायला लागली. आज एका ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील आम्ही असल्यामुळं आम्हाला शेतीतील आमचे आईवडील शेतीतील कामं करत होती. त्याचबरोबर त्याच्यातूनच आम्ही शिक्षण वगैरे घेत होतो. अतिशय जुन्या काळात परिस्थिती हालाकीची. आम्ही घरंदाज मोठे शेतकरी, परंतु शेतीमालाला उत्पन्न नसायचं आणि उत्पन्न नसल्यामुळे आमच्याकडं पैसा अडकाही आमच्या आईवडिलांकडं कमी असायचा. त्यामुळे दिवाळी ते दिवाळी असेच आमच्या आईवडिलांनी आम्हाला कपडे घेतलेले आहेत. वातावरण निर्माण झालेलं आहे. एक राजकीय दिवाळी म्हणून पाहिलं जातं कारण तुम्ही माजी उपमहापौर आहात. आता निवडणुकीचा 2017चा बिगुलसुद्धा वाजलेला आहे. तर काय एकंदरीत हे वातावरण असणार आहे दिवाळीचं किंवा कशी दिवाळी असली पाहिजे? कारण राजकारण म्हटलं की थोडीशी दिवाळी वेगळीच असं प्रत्येकाचा एक समज आहे. आज राजकीय दिवाळी म्हटलं तर प्रथमतः माझ्या घरातून माझी दिवाळीची सुरुवात होत असती. त्याचबरोबर माझ्या भागातील, माझ्या गावातील, माझ्या संस्थेमध्ये अनेक ठिकाणी माझ्या कामावरील व्यक्तींकडून मी दिवाळीची सुरुवात करत असतो. मी आमच्या गावातील विविध भागामध्ये मी काही ना काही गिफ्ट वस्तू ही देत असतो. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये स्वतः जाऊन मी शुभेच्छा देतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो. झोपडी असेल, बंगला असेल, फ्लॅट असेल, प्रत्येक जेवढं शक्य असेल 8-10 दिवसात तेवढ्या मी घरांमध्ये जाऊन स्वतः फराळही घेत असतो आणि त्या सर्व नागरिकांनाही मी माझ्याकडे एकदा दिवाळीच्या दरम्यानच एकदा सर्वांना मी फराळाचाही कार्यक्रम ठेवत असतो. अशा पद्धतीने घरची आणि राजकीय दिवाळी ही माझी साजरी होत असते. बरं, राजकीय वातावरण एकंदरीत आता आहे आपण पाहतो, पण या सर्व गोष्टीतनं आता दिवाळी म्हटलं की थोडासा फॅमिलीसाठी एक वेळ जो असतो तो तुम्ही कसा देता फॅमिलीसाठी वेळ? दिवाळीची सुरुवात घरातून मी करतो, जी आज तुम्ही पाहिलेली आहे दिवाळीची सुरुवात. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आम्ही व्यापार व्यवसाय शेती करणारे असल्यामुळे आमचा व्यवसायाची लक्ष्मीपूजनला एक पूजा असती, ती पूजा करतो आणि तेवढेच 2 दिवस 2-2 तास घरात किंवा ऑफिसला असतो. अन्यथा आम्ही सर्व समाज बांधवांना सामावून घेऊन दिवाळी ही करत असतो आणि आमच्या घरापेक्षा मी समोरच्या व्यक्तींच्या घराकडे जास्त लक्ष देत असतो. बरं, आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात सध्या एक प्रदूषण असेल किंवा काही या दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात होते, काही हानीसुद्धा होते. तर तुम्ही काय सांगाल की कशी दिवाळी सेलिब्रेशन केली पाहिजे? दिवाळी जे फटाके उडवले जातात, पूर्वी खूप मोठ्या प्रकारचे वेगवेगळे फटाके होते. आजच्या आधुनिक काळामध्ये फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता किंवा घरच्या लोकांना किंवा लहान मुलांना लावताना अडचण होणार नाही अशा पद्धतीचे नवीन पद्धतीचे फटाके आलेले आहेत. परंतु फटाके हे लिमिटेशनमध्येच वाजवायला पाहिजे, कारण फटाक्याच्या प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना त्याचा त्रास होत असतो, रोगराई पसरत असते. त्याचबरोबर जीवमात्र म्हणजे पशुपक्ष्यांनाही अतिशय अडचणीचं होतं. त्यांना मोठ्या आवाजाने ते पशुपक्षी घाबरतात आणि कित्येक वेळा त्या पशुपक्ष्यांचं प्राण गेलेलं आहे. मी ग्रामीण भागात
असल्यामुळं मला संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा परिचय असल्यामुळं फटाक्यांचं उडवणं किंवा फटाके वाजवणं हे मला अजिबात आवडत नाही. परंतु मला घरच्या कार्यक्रमासाठी किंवा माझ्या घरातल्या मुलांसाठी छोट्या थोडे तरी आणावं लागतात. परंतु मला ही गोष्ट फटाका ही गोष्ट आवडत नाही. फटाक्यांशिवाय तर मग दिवाळी होतच नाही. सर्वांना वाटतं फटाक्याशिवाय दिवाळी होत नाही. फटाक्यामध्ये पद्धत आहे ना, फुलभाज्या असतील, भुईचक्र असतील, असे छोटे जे घरगुती मुलांना आवडतील असे फटाके थोड्या पद्धतीत वाजवा, कारण त्यांनीसुद्धा प्रदूषण हे होतंच. त्यामुळं फटाक्याचा वापर कमी करून आजूबाजूच्या नागरिकांना व स्वतःलाही श्वासाचा विकार करून घ्यायचा नसतो. त्यामुळं फटाके हे सर्वांनी कमीत प्रमाणात वाजवावे असं मी सर्वांना सांगतो. एकंदरीतच आपण पाहिले की दिवाळी म्हटलं की दिव्याचा प्रकाशाचा उत्सव असतो, पण या प्रकाशासोबत दिव्यासोबत जो उत्साह असतो तो असतो फटाक्यांचा. पण फटाके वाजवतानाही ते लिमिटेशन्समध्ये वाजवावं असं माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांचं म्हणणं आहे. कारण या फटाक्यांमुळं फक्त उत्साह जो असतो तो उत्साह दिसतो, पण जे बाहेर जे परिणाम होतात, श्वसनाचा विकार असेल किंवा अनेक जे हवेचं प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, ते ध्वनी प्रदूषणसुद्धा होतं. म्हणून योग्य वेळी योग्य फटाके वाजून सुरुवातीची जी दिवाळी असायची त्याप्रमाणे दिवाळी साजरी केली पाहिजे असं प्रसन्नदादा जगताप यांचं म्हणणं आहे. ना अशीच दिवाळी साजरी केल्यानंतर एक आनंद, एक उत्साह असतो. आणि याचबरोबर ही जी दिवाळी आहे तर ती दिवाळी एक अनाथ अपंग जी मुलं आहेत त्यांच्यासोबत सुद्धा सेलिब्रेशन हे जगताप कुटुंब करतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचा सुद्धा संदेश या कुटुंबाने दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस.